खरंच जे पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये शिकायला भेटतं तेच आणि त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट आपल्या परभणीमध्ये आपले आदरणीय प्राध्यापक गोविंद मोरे सरांनी कुसुम इंग्लिश अकॅडमी चालू केलेली आहे. समजा तुम्ही आता मला कधी पण पाहिजे, अरे अंगद गरुड सर आले होते, आणि अंगद गरुड सर तर तुमच्या बाजूलाच राहतात. भयानक मोठे होते आणि मी पाहिलं आणि गपकन खाली बसलो. नंतर कळालं त्या आजीबाईची सावली होती. वेदिकाच्या पप्पाचं नाव माणिकराव आहे. माझ्याही पप्पाचं नाव. पण का रे बाळा, अजून लिहायला काही सुरुवातच केली नाही का तू? तुम्हाला सांगतो, कमल काकूंनी ना, अहो काय सांगू तुम्हाला, त्यांना कळतच नाही. कमल काकूंनी किशोर कामाची रेल्वेचा मला हा बॉल याच्यामध्ये टाकायचा आहे. बॉल का जात नाही याच्यामध्ये? काय झाले? छान. काय झाले? बेस, आपल्या आवाजातला बेस जर का आपल्याला भारी पाहिजे असेल तर आपल्या आवाजातला बेस चांगलं करण्यासाठी कोण्या कात्रीने छान कोण बोलू शकतं? 3 व्यक्ती छान बोलू शकतात. 3. पहिली व्यक्ती ज्याला काहीच येत नाही. मी अँकर अंगद गरुड, व्हॉइस आर्टिस्ट, एडी रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आपला. आणि आज खास आपल्या परभणीतील प्रसिद्ध कुसुम इंग्लिश अकॅडमीचे आदरणीय गोविंद मोरे सरांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. त्यांच्या माध्यमातून स्पोकन एवढ्या सुंदररित्या आपल्या परभणीत तुम्ही ज्ञान घेताय त्याची खूपच महत्त्वाची जी आवश्यकता होती ती परभणीमध्ये ती खरंच पूर्ण होत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी मुद्दाम सांगणार आहे स्टेज करेज. स्टेज करेज म्हणजे माहिती आहे? हां, स्टेजवर कशा प्रकारे बोलायचं तर. ठीक आहे. हां, त्या अगोदर मी तुम्हाला दाखवतोय की आपल्याला काय करावं लागणार आहे स्टेज करेज शिकायचं म्हटलं तर. बघा, मला हा बॉल याच्यामध्ये टाकायचा आहे. बॉल का जात नाही याच्यामध्ये? कोण सांगेल? उघडा कोण बोल. काय झाकण काढायचं राहिलंय? हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय नाव तुझं? रुचिका दुधाटे. काय आहे हे? ढक्कन काढायचं राहिलं होतं, झाकण है ना. आता बॉल आज जातो. खरंच आपल्या माइंडचं आहे ना, आपल्या तो आपलं झाकण आपल्याला काढावं लागणार आहे. जे काही तुमच्या डोक्यामध्ये विचार असतील, उद्याचं होमवर्क असेल, घरचं काही असेल, सरांनी काही दिलेलं असेल, आता ते सर्व बाजूला सोडा. मी तुम्हाला काही लिहायला देणार नाही, काही डिफिकल्टी सांगणार नाही, तुमच्यावर ओझं कसलंच नसणार नाही. एकदम बिनधास फ्रेंकली तुम्हाला बोलणार आहे. ठीक आहे. कारण की स्टेज करेज असं आहे की तुम्ही त्याला जेवढं ज्ञान द्याल, जेवढं तुम्ही त्याला घासाल ना, तेवढं ते येणार नाही. स्टेज करेज म्हणजे एक ऍक्टिंग आहे, ऍक्टिंग. ठीक आहे. अमिताभ बच्चन कोणाला माहिती नाही? हात वर करा बरं. सर्वांना माहिती आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकत आहात. ठीक आहे. स्टेज करेजचं महत्त्वाचा पार्ट काय माहिती आहे? व्यवस्थित ऐकणं. आता जर तुम्ही हात वर केला असता तर कदाचित तुम्ही उत्साहानं, म्हणजे फक्त मी आहे समोर म्हणून उत्साहानं उत्तर देण्यासाठी तुम्ही हात वर केला असता, पण तुम्ही ऐकताय हे महत्त्वाचं. एकदा जोरदार परत तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आता तुम्हाला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर हां, बरं तुम्हाला सांगतो की छान कोण बोलू शकतं? 3 व्यक्ती छान बोलू शकतात. 3. पहिली व्यक्ती ज्याला काहीच येत नाही, नो नॉलेज, ज्याच्याकडे काहीच ज्ञान नाही, तो उत्तम बोलू शकतो. कसं? उदाहरण देतो. समजा एक ताई आहे, तिचं बाळ घेऊन तू किंवा यात्रेमध्ये गेली आणि यात्रेमध्ये तिचं बाळ घेऊन गेली. अचानक खरेदी करताना तिचं बाळ हरवलं, तिला लक्ष नाही राहिलं. काय झालं? बोलायचं तुम्हाला. तिचं बाळ हरवलं. नंतर खरेदी झाल्यावर ती बघायली माझं बाळ कुठे आहे, आणि त्या बाईला तर काहीच येत नाही, त्या ताईला काहीच येत नाही. ती बाई शिकलेलीच नाहीये. पण ज्या वेळेस तिचं बाळ हरवते आणि त्यावेळेस ती जी पोट तिडकीनं सर्वांना विचारते ना, माझं बाळ असं होतं, गोड गोड चेहरे असं होतं, 3 फूट उंचीचं होतं, त्याने हे शर्ट घातलं होतं, त्याच्यात गंध त्याला असा होता. हे जे वर्णन करते ना, ती कोण करते? तिची आई करते. हां, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काही दुःख होतं का, त्यावेळेस
व्यक्ती पोट तिटकीने बोलतो ते एक स्टेज करत असतं. ज्यावेळेस माणसाला आतून दुःख आहे, काय आहे, दुःख आहे, त्यावेळेस तो व्यवस्थित बोलू शकतो. हा, दुसरं कोण बोलू शकतं? समजा आता हे बोलणं माझा व्यवसाय आहे आणि हे बोललो तरच मला काही खायला मिळतं, याच्या पलीकडे मला दुसरं काहीच येत नाही, तो एक व्यक्ती छान बोलू शकतो, कारण त्याच्याकडं पर्यायच नाही दुसरा. गडावर गेले होते, त्यांनी दोर कापून टाकली होती आणि तिथे काय सांगितलं होतं आता, एकतर लढा किंवा बोलायचे, काय लढा किंवा मरा. मग त्यावेळेस काय केली, मग त्यांनी लढले आणि गड जिंकला, है ना. ते दोन दुसरे व्यक्ती, ठीक आहे, म्हणजे तिथं पर्यायच नाही. आणि तिसरं कोण बोलू शकते माहिती आहे? तिसरं ज्याच्याकडे निश्चय आहे, मला बोलायचंय, ते एक बोलू शकतात. आणि ज्यांना सहज शिकायचे नाही, आलं तर आलं, गेलं तर गेलं, ते नाही शिकू शकत. कारण की स्टेज करेज ही एक ऍक्टिंग आहे, ही एक कला आहे. 3 व्यक्ती शिकू शकतात. एक ज्यांचं दुःख आहे, आत तिरकीनं पोट तिरकीनं जे बोलतात, दुसरं ज्यांचं त्याच्यावर पोटच आहे, आणि तिसरं ज्यांनी निश्चय केलाय मला आता बोलायचंय. ठीक आहे, हे 3 व्यक्ती बोलतात. तुम्ही ठरवायचे की तुम्हाला काय व्हायचंय. तर हा, निश्चय करा. तुम्ही विद्यार्थी आहात, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे, मला सांगा, जर का मला तर जिंतूरला जायचंय. कुठं जायचंय? बरोबर, जिंतूरला जायचंय. आणि जिंतूरच्या मला त्या बसस्टँडच्या मध्ये एक गाळा आहे, एक दुकान आहे, आणि त्या दुकानावर मला खरेदी करायची आहे. मला सांगा, त्या ठिकाणी जायचं असेल तर मला काय लागेल? बस लागेल जायला, ज्ञान लागेल, पैसा लागेल, ठीक आहे, ते दुकानाचं नाव लागेल, काय खरेदी करायचंय हे सुद्धा माहिती पाहिजे. तसं स्टेज करेजसाठी तुम्हाला काही बोलायचं असेल तर शिवाजीराव भोसले सगळ्यात मोठे प्राध्यापक वक्ते काय म्हणतात, ते म्हणतात, जर का तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुमच्या आत काहीतरी सांगण्यासारखं पाहिजे. गृहीत धरा की तुला काय नाव होतं? शिवम. आता शिवमला जर इथे समोर येऊन बोलायचे तर शिवम काय बोलेल बरं? काहीच बोलणार नाही, कारण त्याला माहितीच नाही काय बोलायचं. तर हा, शिवमला सांगितलं मोरे सरांनी की हा, तुला आता उद्या स्पीच द्यायचे छानपैकी, तर त्याचं नॉलेज घेईल आणि मग त्या गोष्टीवर बोलेल. मग त्याकरता शिवमला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे, भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. हा, पण अभ्यास केलाच म्हणजे बोलता येईल का? परत काय होईल? हाच कापताल. जे एवढं मोठं रट्टा मारून आपण घरी शिकून आलोय, ते स्टेजवर आले की सगळं विसरून जाईल. का जाईल बरं विसरून? तिथे आपला निश्चय नसतोय. फक्त आपल्याला सरांनी सांगितले बोलायला, आणि मला एक स्टडी दिलेली आहे, होमवर्क दिलेला आहे बोलायचं म्हणून नाही. पण शिवमनं ठरवलं नाही, मला निश्चय करायचा आहे आणि मला इंडिपेंडन्स डे वर खूप छान स्पीच द्यायचंय, आणि सरांनी सांगितलेलं आहे, सर्वांसमोर मला सर्वांच्या टाळ्या मिळवल्या पाहिजे. याकरता मला त्याचा आता अभ्यास चांगला करावा लागणार आहे. आणि अभ्यास चांगला करून इथं आल्यावर एकदम नॉर्मली यायचं. स्टेजवर ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस आपण खरंच नॉर्मली जात नाही, तर जातो भीती. काय असतं डोक्यामध्ये? भीती असते, अनेक विचार असतात. मग ते जे आपण पाठ केलंय का, ज्याचा स्टडी केलाय, अभ्यास केलाय, ते सगळं विसरून जातं. बिनधास्त जायचं एकदम, आणि असं मनाला सांगायचं की मला येतं ना, आणि इथं आल्या अभ्यास नाही, तो अभ्यास घरीच. इथं आता येतं मला, आणि जेवढं पाठ केलंय का तेवढं तुम्ही त्यापैकी नाही म्हणलं तरी 90% सहज बोलू शकता. कधी? ज्यावेळेस मला येतं असा निश्चय तुम्ही केला आणि स्टेजवर आले तर. ठीक आहे. हा, मला तर पुढचं सांगायचं म्हणजे माईक कसा धरावा हातामध्ये. बघा, आता स्टेज करिअर बद्दल सर तुम्हाला भरपूर सांगतील, आणि हा विषय म्हणजे एका दिवसाचा नाहीये, पूर्ण 8 दिवसाचं तरी ते शिक्षण असू शकतं. पण हा, ज्यावेळेस तुम्ही एकच निश्चित ठेवायचा की मला छानपैकी बोलायचंय, आणि मला जे बोलायचंय ना ते मी सर्व त्याचा अभ्यास करून आलेलो आहे. आता काही चिंता नाही, आता मी आलं की बिनधास्त बोलेल. होय, एकदम बिनधास्त बोलेल, काही टेन्शन नाही. त्यावेळेस तुम्ही बिनधास्त बोलायला लागणार. आता सर्वात महत्वाचं असतं की काही जण आता हा आहे डायनामाईक. कोणता माईक आहे? डायनामाईक. हा बोया माईक आहे, त्याचा बोया माईक म्हणायचं, डायनामाईक. आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जो असतो त्याला म्हणायचं कंडेन्सर माईक. ठीक आहे. तो माईक काय करतो, समोरचं जेवढं येईल तेवढं कॅच करतो. हा माईक इथे, यांची इथे लेन्स असतात, काही लोक असं पकडतात, मग काय होतो, तो आवाज बूस्ट होतो, मग ते आपला शब्द कळत नाही. ठीक आहे. कोणी इथं पकडतं, मग तर काय, यांचाच आवाज, मुखाचाच आवाज येतो, इथला आवाज जास्त येत नाही. ठीक आहे. हिची प्रॉपर काय आहे, 6 इंच आपला असा माईक असला असं पाहिजे. ठीक आहे. जास्त असावी नाही, असावी नाही,
असा. म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित गेला ना, समजू लागलं समोरच्याला. तुला माझा आवाज येतोय का? येतोय ना? हा हा. तर आपला आवाज व्यवस्थित पाठीमागे जाऊ लागला. नाही, रेकॉर्ड बंद करतो आता. आपला आवाज ऐकतो बघा आता. आपला आवाज व्यवस्थित जाऊ लागला सर्वांना की आपलं काम तिथं व्हायला लागतं. मग सर्वजण आपल्याकडे बघायला लागतात. एखादी सांगितलं, आपण छानपैकी सुविचार घेतला, कॉमेडी घेतली, तर लोक त्यावेळेस इम्प्रेशन म्हणजे त्यांचे हावभाव आपल्याला कळायला लागतात आणि आपण जास्त अजून बोलायला लागतो. माईक पकडण्याची पद्धत. ठीक आहे. आता माझ्या मेन मुद्द्याकडे येतो. तो म्हणजे मी काय करत असतो, व्हॉइस मॉड्युलेशन शिकवतो. ऍक्च्युली मी व्हॉइस आर्टिस्ट आहे. म्हणून बघा, सर्वात महत्वाचं आहे आपल्या अँकरसाठी त्याचा आवाज. तुम्हाला माहिती आहे, अमिताभ बच्चनला नकारलं होतं ज्यावेळेस तो पहिल्यांदा इंटरव्ह्यू द्यायला गेला होता रेडिओला. त्याला म्हटले, तुझा आवाज घुगरा आहे, तुझा आवाज नाही बरोबर, आणि त्याला नाकारलं होतं. आणि तो मग घरी गेला. पण त्यांनी आपलं करिअर सोडलं नाही, प्रयत्न करत राहिले. आणि आज अमिताभ बच्चनच्या आवाजासाठी लोक मरतात. त्यांचा आवाज आमच्या चॅनलवर यावा किंवा आमच्या जाहिरातीमध्ये यावा. हे का होतं माहिती आहे? कारण की त्यांनी त्यांच्या आवाजावर नंतर मॉड्युलेशन काम केलं. बघा, एखाद्याचा आवाज शिरका असतो, तसा असतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. काय होतं की मग समोरच्या माणसाच्या कानाला आहे ना त्रास व्हायला लागतो. एखाद्याचा आवाज स्वागतम सुस्वागतम. तेव्हा काय बोलायला, मुंगीची बोलायला की काय, तू नेमकं कळतच नाही कोणा बोलायला. आणि एखाद्याचा आवाज मुंगले, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. लोक उठून जायला लागतात. मग ते काय, ते त्यांच्या आवाजावर प्रॉपर काम करत आहेत. बघा, कोणताही तुम्ही वानगुडे पाटील माहिती आहेत तुम्हाला? बरं, पंतप्रधान माहिती आहेत, ज्यांच्या आवाजाची जादू सर्वांना माहिती आहे. त्यांनी सुद्धा व्हॉइस मॉड्युलेशन शिकलेलं आहे. बरं का, प्रत्येकानं जो वक्ता आज नामांकित आहे, ज्याचं नाव झालेलं आहे, ज्यांना आपण नेहमी बघतोय समोर, त्यांनी व्हॉइस कल्चर हे शिकून घेतलेलं आहे. आपल्याला आपला आवाज बेस, आपल्या आवाजातला बेस जर का आपल्याला भारी पाहिजे असेल, तर आपल्या आवाजातला बेस चांगला करण्यासाठी तुम्हाला डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग वारंवार रोज किमान 10 वेळेस तरी तुम्हाला डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग करता आलीच पाहिजे. त्याचे काही एक्सरसाइज आहेत, व्यायाम आहेत, ती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग घेतलं तुम्ही, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये नंबर 1ला सांगतो तुम्हाला ते कसं करायचं. बघा, डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग. आपले बोट आहेत एकमेकाला चिटकवायचा प्रयत्न करायचा आणि जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर मग पुन्हा परेशानी. जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. दाबताना पोट, आपला श्वास बंद करायचा. ओके. आणि सोडताना परत एनहॅन्स सोडायचं. हे 10 वेळेस. एकदा श्वास घेतला, श्वास सोडला, नंतर ही उभे टाकून. बाकीचे काही एक्सरसाइज आहे त्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग. दुसरं आहे, लिहून घ्या, डिक्शन. शब्द नीट उच्चारणे, शब्दाचा नीट उच्चार करणे. आता एखाद्याला स्पष्ट बोलता येत नाही. आता मी एक शब्द देतो, आपण प्रत्येकाकडून एक शब्द घेऊया. आता मी एक शब्द म्हणणार आहे, पहिले तू एक समोर ये. त्याला म्हणतात टंग ट्विस्टर. काय म्हणतात? टंग ट्विस्टर. म्हणजे काय, तर आपला जीभ आपली वळावी. आपली जीभ वळली ना की आपल्याला शब्द बरोबर येतात. असं म्हणायचे 5 वेळेस लगातार. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, असं. पक्का कापला का पापड. आपण घ्या, तू यायचं समोर. तू उत्तर दिलं पुढे. तुला म्हणायचंय 5 वेळेस लगातार, दुबे में दुबे दूध पी के डूब गया, दुबे में दुबे दूध पी के डूब गया, दुबई में दुबई में दुबे दूध पी के डूब गया. 5 वेळेस. डूब गया आहे की नाही. ओके, चला हे असंच.
ठीक आहे. दुबई में डुबे दूध पी के. हा आता तू ये आपलं ये समोर ये. सातपुते या. हा तुला म्हणायचं आता कमल काकूंनी किशोर काकाचे कचेरीचे कामाचे कागद कोऱ्या कातीने करा 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 आपण कचऱ्याच्या कुंडीमध्ये कसा 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 कोंबले. येईल का एवढं खूप मोठं वाटे ना. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली 5 वेळेस. हा काय झाले छान. काय झाले टंग ट्विस्टर जे तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा सर बी देतील आणि तुम्ही गुगलवर ते तुम्हाला ते टंग ट्विस्टर वारंवार घरी रोज म्हणायचे. जरी तुम्हाला येत असतील समजा तुम्हाला आता एक सरांनी दिला आणि तो तुम्हाला आज यायला लागला पण तुम्ही तोच 3 दिवसांनी म्हणाल तर तुम्हाला परत अडचण येईल. म्हणून तो तुम्हाला ज्यांना वक्ता व्हायचं आहे का थोडंसं तुम्ही म्हणजे हे आणि जे तुम्हाला कधी करायचं माहिती आहे तुमच्या खेळत खेळत ज्यावेळेस तुम्ही काही खेळणार आहात तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही टी व्ही बघत आहात मोबाईल तर बघत नाहीत ना. हां छान आता नाही म्हणा मग घरी आता काय सांगावं. तर ते तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे फ्री वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला हे डिक्शन लिहून म्हणजे तुम्ही घेतलेलं नोट केलेलं आहे. डिक्शन म्हणजे आपला उच्चार व्यवस्थित असणे. तो उच्चार तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. त्यासाठी खूप सारे डिक्शन असतात. सरांकडून घ्या, गुगलवरून घ्या, इंग्लिशमधले घ्या, हिंदीमधले घ्या, मराठीमधले घ्या. मराठीसुद्धा बऱ्याच जणांना ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना मराठी व्यवस्थित येत नाही. जीभ अडखळते. त्यासाठी पण व्यायाम आहे ते पण तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. चला डिक्शन कळालं काय आहे तर ओके. हां पुढचं आहे आपलं SE डिफरन्स बिटवीन BETWEEN बिटवीन व्हॅल्यूम VOLUME व्हॅल्यूम पिच PITC पिच अँड टोन. ठीक आहे आपला रेकॉर्ड पण होते तुम्हाला नंतर पण बघता येईल. याचा अर्थ काय होतो आवाजाचा चढ उतार. बघा आता हा तर खूपच महत्त्वाचा पार्ट आहे आणि याचा तुम्हाला एक्सरसाइज पण सांगणार आहे. पण पहिले बघा आवाजाचे 3 प्रकार असतात. आवाजाचे 3 प्रकार असतात. एक आपला पोटातून निघतो. बऱ्याच जणांना माहिती नसतं आवाजाचे 3 प्रकार कुठून निघतात. एक असतो पोटातून, दुसरा असतो आपल्या छातीतून आणि तिसरा असतो आपल्या गळ्यातून. जे पोटातून आवाज काढतात ना जे तुम्हाला सांगतो हे बघा आज मुख्यमंत्री येणार जो असतो का तो असतो आपल्या पोटातला पोट तिडकीचा आवाज त्याला म्हणतात. ठीक आहे. दुसरा असतो आपल्या छातीतून नाही मी तुम्हाला सांगू लागलो ते येणार आणि येणारच. आणि तिसरा असतो नाही तुम्हाला मी सांगू लागलो ते येणार म्हणजे येणार हो. हे गळ्यातला आवाज असतो. जे पोट तिडकीने बोलतात ना ते कधी बोलतात ज्यावेळेस आपल्याला एखादा मुद्दा पटवून सांगायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस भाषण करणार ना त्यावेळेस तुम्हाला एखादा मुद्दा पटवून सांगायचा आहे त्यावेळेस तुम्हाला इथून बोलावं लागणार आहे. मोठा श्वास घेतला, स्माइल ठेवली आणि जर का नंतर सांगायचं तुम्हाला 9 वाजतामध्ये आणि तो आपण थ्रो केला. हां पुढचा तो म्हणजे छातीतून आणि गळ्यातून. बघा आता ते तुम्हाला सोप्या सांगतो की आता हे बघा रेल्वेचा हे उंच आवाज याला काय म्हणायचं उंच टोन. ठीक आहे. मध्यम टोन कोणती आहे मध्यम. आणि आता व्हॅल्यूला कसं मोठं ओ ऐकलं आपण पहिल्यांदा खर्जात घेतला गळ्यामध्ये. ठीक आहे गळ्यामध्ये घेतला नंतर आपण उंच टोन वापरतात कधी ज्या वेळेस आपल्याला इलेक्शनमध्ये किंवा जे वक्ते असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल आणि महापुरुषाचा मुद्दा आपल्याला समजून सांगायचा त्यावेळेस ते उंच टोनमध्ये बोलतात. ओके. आणि व्याख्यान असेल व्याख्यान कसं असतं सायलेंट असतं. भाषण कसं असतं उंच टोनमध्ये असतं. व्याख्यान सायलेंट टोनमध्ये असतं. ते मध्यम टोन असतो. त्याला ओम आता शब्दाच्या ऐवजी तुम्हाला ओम सांगतोय ओम. आणि भाषण असेल ओम त्याला सतत मोठ्या उंच आवाजात बोलावं लागतं. 3 प्रकार आहेत कळले. सांगा मला पहिला प्रकार कोणता आहे खर्जात. ओके. दुसरा उंच टोन आणि तिसरा मध्यम.
आता हे तुम्हाला कधी वापरायचे ते मी तुम्हाला पुढे पुढे सांगतोय. ठीक आहे. हां, आता याचा तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर सोप्यात याचा व्यायाम करायचा असेल तर ज्यावेळेस आपण मांडी घालून बसतो ना त्यावेळेस आपली ध्यानमुद्रा असते. ध्यानमुद्रा असली की आधी सोपं ओम करायचं हळूच, म्हणजे घरच्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे. ट्रेस ऑन वर्ड बघा कसं नॉर्मल. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहे. मैं दादाजी को चॉकलेट दूंगा, मैं दादाजी को चॉकलेट दूंगा. म्हणजे काय, त्या शब्दांना आपण काय करतो बाहेर टाकतो, त्यांना असं लांबवतो. एखाद्या गोष्टीला लांबवणे. त्यावेळेस एखाद्या शब्दात तुम्हाला कळलं नाही का मी काय बोलतोय, तर हे काय शब्दाला आपण काय केलंय लांबवलंय. बघा भाषण करताना हे सुद्धा ते भाषण करते वापरतात. मग आपल्याला काय वाटतं नाही ते खूपच छान बोलतोय, ते सगळे टोन वापरतो मध्ये. कुठं काय पाहिजे बघा ती खूपच छान नाचते हो छोटी. काय केलं मग ते तिचं लक्ष त्याकडे गेलं. मग ते तुमचं लक्ष अजून दुसरीकडे कुठे गेलं असेल तर वळवण्यासाठी तो एखादा मुद्दा ट्रेस ऑन वर्ड मध्ये बोलतो. चला पुढचा मुद्दा घेऊया, महत्वाचा आहे ते आहे नवरस. आता तुम्ही ते इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा. नवरस. तर नवरस म्हणजे कोण सांगेल मला? ठीक आहे. नवरस आंब्याचा रस, शुगर कॅन, ऊसाचा रस, मोसंबीचा रस, ज्यूसा, हे नवरस बरोबर आहे? नाही, हे नवरस नाही. साहित्यातील नवरस. ओके, साहित्यातील नवरस. साहित्यातील नवरस ज्यांना येतात त्यांचं भाषण उत्कृष्ट ठरतं. लक्षात घ्या, साहित्यातील नवरस. आणि साहित्यातील नवरस कोणते आहेत? साहित्यातील नवरसापैकी पहिला आहे शृंगार, दुसरा आहे वीर, तिसरा आहे करुण, चौथा आहे रौद्र. नवरसामध्ये तुम्हाला सांगतोय. पाचवा आहे हास्य, पाचवा आहे बिबित भयानक, पुढचा आहे अद्भुत, आणि नंतर आहे शांत. हे साहित्यातील नवरस आहेत बघा. आणि नवरस तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की अँकरिंग, निवेदन, भाषण हे आहे ना, हे नवरसाचा मिलाफ आहेत. यामध्ये सर्व काही येतं बघा. जसं की दुसरं हे म्हणजे याला म्हणायचं शृंगार रस. ज्यावेळेस आपल्याला एखाद्याला प्रेमानं सांगायचे, बोलायचे, मग किती छान तुझे ग केस किती मोठे मोठे आहेत, ओहो, हे नवरसाचं उदाहरण आहे. आणि हो हो किती सुंदर तू गंध लावलास, पण का रे बाळा अजून लिहायला काही सुरुवातच केली नाही का तू? लिहिलं ना? शृंगार रस. हा, पुढचा आहे कोणता? वीर. वीर रस म्हणजे कसा? ज्यावेळेस आपण ऐतिहासिक गोष्टीवर बोलतो. तुम्हाला सांगतो ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले घेतले, पण ज्यावेळेस ते लढाईला जात होते ना त्यावेळेस शेतकऱ्याच्या मिरचीच्या जेठालाही हात लावायचा नाही अशी हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिला होता. हो, हे काय आला? वीर रस. म्हणजे त्या गोष्टीला आपण कसं सांगतोय, आपण मोठं करून सांगतोय, मोठ्या आवाजात सांगतोय. याला म्हणायचं काय? म्हणायचं कंटाळा येत नाही ना? समजते ना वीर रस काय? शृंगार रस म्हणजे कसा होता? प्रेमाने बोलणे. बघा हे महत्वाचा टप्पा आहे आपला. ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस शृंगार रस, वीर रस. तिसरा आहे करुण. करुण म्हणजे काय सांगा बरं? दया. करुण म्हणजे अंतःकरणातून येणारं दुःख, शोक. बघा तुम्हाला सांगतो, कमल काकूंनी, कमल काकूंनी काकाचे कामाचे कागद कोऱ्या कात्रीने कचऱ्याच्या पेटीत कसा गोवले. शोक कसा असतो एखादं गेल्यावर? ते खूप चांगले होते हो. त्यांचे माझ्याकडं 5 लाख रुपये होते, पण ते जायच्या आधी मी त्यांना देऊन टाकले. असं नाही, मी ठेवले नाही त्यांचे पैसे. कमल काकूंनी ना, किशोर काकाचे ते कामाचे कागद होते, त्याला कळत नाही हो. त्यांनी करा कापून कचऱ्याच्या कुंडीमध्ये कोंबून टाकले. हे काय झालं?
बरं एखादा बरं बघा, त्यावेळेस तुम्ही एखादा बघता तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो, एखादं सिरियल तुम्ही बघता, कोणतंही सिरियल बघता, त्यावेळेस ज्यावेळेस त्या सिरियलच्या नायकावर नायिकेवर आहे ना त्यांना दुःख होतं, त्यांना मारायला लागतात, त्यावेळेस तुम्हाला दुःख होतं आणि ती करू नये म्हणते, मारू नका, खरंच मला मारून खरंच मारतात का ते? नाही ना, ती ॲक्टिंग असते आणि ती ॲक्टिंग आपल्याला खरी वाटते. आता सध्या कोणती मालिका चालू आहे माहीत नाही, पण आमच्या वेळेस ती शक्तिमान मालिका असायची. मग ती शक्तिमानला जर का पकडलं किलविषनं की आम्हाला दुःख व्हायला लागायचं. हां, तसं ते मग ते करुण रसामध्ये असायचं. करुण रस म्हणजे तुमच्या समोरच्या श्रोत्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर काढणं. ओके, ती कला आहे. पुढचा आहे रौद्र. रौद्र म्हणजे कोण सांगेल? रौद्रामध्येच काय येतं? राग येतो, है ना, गुस्सा. अरे तुला सांगितलं होतं ना डोक्याला हात लावू नको 3-3दा म्हणून. काय चालू आहे तुझं? लिहिलं का नाही तू आतापर्यंत सगळं? काळजी करू नको. काय आहे? रौद्र रस आहे. सांगितलं होतं मी तुला, नाही का? छान दिसतेस बरं का, अशीच राहा. म्हणजे काय सांगितलं तरी स्तुती केली कशी? रागाने केली. एखादा असतो ना गुरुजी, स्तुती करतो ते बी रागाने, दाटतो ते बी रागाने. त्यांच्या मुखामध्ये नेहमी कोणता रस असतो? रौद्र रस. लागते डोक्यात घ्यायचं नाही. हां, नाही समजून घ्यायचं की यांच्याकडे रौद्र रस आहे, नेहमीच रागाने बोलतात. जरी एखादा आपले आजोबा असतील, आजी असतील, त्यांचा स्वभाव असतो एखाद्याचा नेहमी असं रागात बोलायचं, पण त्यांच्या मनामध्ये खरंच राग असतो का? नाही, आत प्रेम असतं, पण ते स्वभाव त्यांचा पडलेला असतो. तो सुद्धा रस आपल्याला कामा येतो. कधी कामा येतो? ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय की इथं अन्याय झालाय. तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये खूप अन्याय होत आहे, आपल्याला पेटून उठलं पाहिजे असं म्हणलं मी. तुम्हाला सांगतो बघा पुण्यामध्ये लय अन्याय झालाय, सर्वांनी पेटून उठा. तुम्ही काय म्हणता? तुम्ही खाली बसा. तिथं तो रसच वापरावा लागतो, रसातला भाग असतो. ठीक आहे, आता झाला रौद्र रस. पुढचा आहे हास्यरस. तुम्हाला सांगतो कमल काकूंनी ना, अहो काय सांगू तुम्हाला, त्याला कळतच नाही. कमल काकूंनी किशोर कामाची, ओ किशोर काकाचे, आपल्या बाजूचे किशोर काका, त्यांच्या कचेरीची कामाची कागद करा माझ्या समोर कापले हो, आणि कचऱ्याच्या कोंडीत असे कोंबले तसं काही काय सांगावं तुम्हाला. असं झालं हास्यरस. आता हे हास्यरसाचा हाय भाग झाला. दुसरा मध्यम भाग असतो. तुम्हाला सांगतो कमल काकूनी, हो आपल्या बाजूच्या कमल काकू काय सांगा होते, काम किशोर काकाचे. तुम्हाला माहिती ना आपले किशोर काका, हो ते किशोर काका त्यांच्या कचेरीचे हो कामाचे कागद होते. मला माहित होतं, मला मी नाही सांगितलं. काम किशोर काकाचे कचेरीचे कामाचे कागद करा का आपले माझ्या समोर कापले. मी काही नाही म्हणलो, कोंबा म्हणलं, त्याने कोंबले कचऱ्याच्या कुंडीमध्ये. हे काय हे मध्यम. आणि मग एकदम हळूवार ज्यावेळेस आपण टीव्ही मध्ये बघतो, सहज त्यांचा विनोद असतो. सहज काय झालं माहितीये का, मी रस्त्याने जात होतो आणि तिकडून रस्त्याने कुत्रं येत होतं. मला माहिती आहे ते कुत्रं पिसाळ आहे, पण मला माझ्या सोबती आहे ना, मला त्याला एकदा चाव घालायचं होतं. मी त्या कुत्र्याला म्हणून चाव चाव चाव, मग त्या कुत्र्याला काय वाटलं, मी हाणतोयच करतो, मला चिवून चावलं. म्हणजे ते ज्यावेळेस सहज विनोद करतात त्याला खालचा रस म्हणजे हास्य रसातले 3 भाग. या प्रत्येक रसामध्ये 3 भाग असतात. एक वरचा लेवल जो एवढा असतो की त्या माणसाला अक्षरशः नाचावं लागतं, नाचू हसावं लागतं आणि हसत हसत बोलावं लागतं. पण बोलताना सुद्धा त्यांचे शब्द पाठीमागे प्रत्येकाला ऐकू गेले पाहिजे बरं का. मध्यम भाग. चल ठीक आहे, तुम्हाला हास्यरस कळाला. त्याच्या पुढचं आहे बघा भयानक. भयानक म्हणजे कोण सांगेल? भीती घालणे. शब्बास. काय नाव आहे तुझं? अनिकेतच्या घरी मी त्या दिवशी गेलो होतो. काय त्याचा तो वाडा, आणि मला काहीतरी दिसलं तिथं. सांगतो तिथं काहीतरी होतं. काय होतं मला माहिती नाही, पण भयानक मोठी ती होती, भयानक मोठी होती. आणि मी पाहिलं आणि गपकन खाली बसलो. नंतर कळालं त्या आजीबाईची सावली होती. भीती घालणे. भयानक रसामध्ये काय असतं? भीती घालणे किंवा भिणे कसं असतं? ह्या रसामध्ये 2 भाग आहेत भयानकमध्ये. एक भीती घालणे म्हणजे आपल्याला माहिती आहे काही नाही, पण आपण काय करतो, समोरच्याला भीती घालतो. आणि भिणं
नाही मी आज शाळा जाणार नाही. नाही नाही मी खरं शाळा जाणार नाही. सर सर लय खूप मारतात. नाही 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 मी जाणारच नाही. मी काही केलं तरी जाणार नाही. सर लय मारतात हो. पण मी चांगला अभ्यास केलाय, का मारतील? है ना. म्हणजे एकतर समोरच्याला भीती घालणे किंवा स्वतः भिणे हे भयानक रसामध्ये येतं. याचा सुद्धा वापर नाटकामध्ये होतो. बोलताना एखादा माणूस ज्यावेळेस वक्ता समोरच्याला भीती घालतो, लहान लेकरांचं असेल, हे बघा तुम्ही जर का अभ्यास नाही केला तर तुम्हाला सांगतो ते गुरुजी, मोरे गुरुजी खूपच कडक आहेत. हा त्यांचा मार मी स्वतः पाहिलेला आहे. ओ हात काय, समोरचा हात काय, हे तळ हात काय, पाठीमागे सुद्धा वन आपोआप दिसतात. हो भीती घाल, भिणे. ओके, हे आहे भयानक मध्ये. आणि बिभिस्त म्हणजे चिंकाळणे. जसं ते राक्षस तुम्ही बघताय मालिका वगैरे, एक असं वेगवेगळं चिंका. आता ते आपल्याला कुठं उपयोगी येत नाही, ते नाटकामध्ये उपयोगी होते म्हणून तुम्हाला मी सांगणार नाही. पुढचं आहे बघा अद्भुत. अद्भुत म्हणजे कोण सांगेल? आश्चर्य. हा ते बघा, हो ते अरे ओ काय नाव टाकलंय त्याच्यावर, नंबर 1 सक्सेस. वा, कुसुम करिअर अकॅडमी. म्हणजे एखादा समजा, हो काय तुझं काय नाव आहे? वेदिका. वेदिका इथे येऊन बसली. बापरे. वेदिका तुझ्या पप्पाचं नाव काय आहे? माणिकराव. वेदिकाच्या पप्पाचं नाव माणिकराव आहे. माझ्याही पप्पाचं नाव. म्हणजे आज एखाद्या गोष्टीला बडून चढून सांगणे आणि तिच्या पुढे चिन्ह आणणे. कसं, ही परभणी आहे. काय आहे? होय. आणि हे कुसुम इंग्लिश अकॅडमी आहे. ही काय आहे? कुसुम इंग्लिश अकॅडमी आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या शब्दावर आश्चर्यानं सांगायचे, म्हणजे तुम्ही शब्द ते कधी पाहिलाय? समजा तुम्ही आता मला कधी पण पाहिलं, अरे अंगद गरुड सर आले होते. आणि अंगद गरुड सर तर तुमच्या बाजूलाच राहतात. पण एखाद्या त्यांना असं आश्चर्यानं कोणाला सांगायचं, वक्ते पण सांगतात बघा. बघा आपल्या स्टेजवर माननीय इंजिनियर घेऊ आपण आता, माननीय इंजिनियर साहेब आलेले आहेत, त्यांच्यासोबत मी नेहमीच राहत असतो. हो, पण इंजिनियर साहेबांनी काय केलं, असं वर चढून सांगितलं, अद्भुत केलं, त्यांना अद्भुत रसामध्ये घेतलं. ओके, म्हणजे हा पण आपल्या कुठं काम येतो आपल्याला बोलताना. ठीक आहे. आणि पुढचं आहे शांत. शांत रस. तुझं काय नाव आहे? साक्षी मोरोपंत. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या क्लासमध्ये ना एक खूपच सुंदर, सोज्वळ, सर्वगुण संपन्न, हुशार साक्षी बसलेली आहे. हो, सर्वांना महत्त्वाचं सांगतोय बरं का. तुम्ही रस्त्याने चालणार ना, त्यावेळेस डाव्या बाजूनं चाला, उजव्या बाजूनं चालू नका. सांगू कशामुळं? उजव्या बाजूनं दुसरे वाहनं येतात. अरे बाबा नीट सांग का उजव्या बाजूनं दुसरे वाहने येतात आणि डाव्या बाजूनं चाला म्हणून? हे कसं सांगतोय? शांत रसामध्ये. म्हणजे आपल्या बाजूला काय वाले, बाजूला बॉम्ब फुटला ना, बॉम्ब फुटलाय, काही नाही, 4 लोक मेलीत. एवढं शांत. शांत रसाचं काम काय? एकदमच शांत. म्हणजे बाजूला काही पण हो, आपलं आपलं शांत. जर का त्याचं भाषण विद्यार्थ्याला, वक्ता असेल, विद्यार्थी असेल, व्याख्याता असेल, व्हॉइस मॉड्युलेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. व्यावसायिक असेल, प्रत्येकाला जर का त्याच्या बोलण्यातला टोन कळाला नसेल, तो एक सुरी बातम्यासारखं बोलत असेल, आजच्या ठळक बातम्या तुम्हाला सांगतो. आज परभणीमध्ये फॉर्म भरणं चालू आहे. ज्यांना फॉर्म भरायचं आहे, ज्यांना निवडणुकीला महानगरपालिकेला उभे राहायचं आहे, त्यांनी उभे राहा आणि घरी बसा. हे झालं एक सुरी बोलणं. आणि याच्यामध्ये जर का त्याला आपल्याला हे वर्षे रस वापरून आवाजामध्ये त्यांनी चढ उतार केला, कुठं थांबलं पाहिजे, नोट्स ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस फुल स्टॉप असतो, है ना, त्या ठिकाणी जो समोर वाक्य पूर्ण झाल्यावर थांबायचं असतं, पॉज असतो, त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे. नैसर्गिक. जोपर्यंत तुमचा आवाज छान येणार नाही तोपर्यंत तुम्हाला लोकांना ते ऐकावं वाटणार नाही. तुमचा आवाज छान आला की बरोबरच तुमचं भाषण गाजेल, तुम्हीही गाजताल आणि महाराष्ट्रभर तुमचं नाव होईल. आणि माझी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे की आपण आपल्या आदरणीय परभणीतील प्रसिद्ध, खरंच जे पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये शिकायला भेटतं तेच आणि त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट
आपल्या परभणीमध्ये आपले आदरणीय प्राध्यापक गोविंद मोरे सरांनी कुसुम इंग्लिश अकॅडमी चालू केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि या ठिकाणी माझा व्हॉइस मॉड्युलेशनचा हा सेशन थांबवतोय. आपले सर्वांचे मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सरांचे सुद्धा थँक्यू.